माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आज आयटी विभागाने छापा टाकला। आयकर विभागाच्या पथकाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर तपास सुरू झालाय। सकाळी 6 वाजल्यापासून बंगल्यामध्ये हा तपास सुरू आहे। आयकर विभागाची धाड पडली आहे आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे आणि बंगल्याच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। साताऱ्यामधून ही महत्त्वाची बातमी येते। साताऱ्यामध्ये आयटीनं ही धाड टाकलेली आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर ही आयकर विभागानं धाड टाकली आहे आणि तपास सुरू आहे। दरम्यान रामराजे निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून आवाहन केलेले आहे, कृपया गर्दी करू नका, आयकर खात्याला आपलं काम करू द्या, काळजी नसावी असं या स्टेटसमध्ये रामराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। तर कृपया गर्दी करू नका, आयकर खात्याला आपलं काम करू द्या अशा प्रकारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून आवाहन केलेलं आहे। कृपया गर्दी करू नका, आयकर खात्याला आपलं काम करू द्या, काळजी नसावी असं त्यांच्या स्टेटसमध्ये लिहिण्यात आलं आहे। आमचे प्रतिनिधी तुषार तपासे या सर्व घडामोडींवर साताऱ्यामध्ये लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया तुषारकडे। तुषार, आज सकाळपासून आयकर विभागाची ही धाड आहे आणि आता रामराजे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर लिहिलंय, काळजी करू नका, गर्दी करू नका, आयकर विभागाला त्यांचं काम करू द्या। काय नेमके अर्थ घ्यायचे या व्हॉट्सअप स्टेटसचे? नक्कीच एकूणच आज सकाळपासून जे काही धाड सत्र सुरू आहे त्याच्यामध्ये फलटण मधलं घर असेल, संजीवराजे नाईक निंबाळकरांचं असेल, त्याचबरोबर पुण्यातलं घर असेल आणि त्यांचे काही सहकारी असतील, या 3-4 ठिकाणी आता आयकर विभागानं छापे टाकायला सुरुवात केलेली होती आणि सकाळपासूनच त्यामुळे कार्यकर्ते हे नाराज होते, ते बंगल्याच्या बाहेर जमले होते आणि त्यामुळं रामराजेंनी एक आवाहन केलं त्यांच्या स्टेटसमधून की कृपया गर्दी करू नका, खात्याला त्यांचं काम करू द्या, काळजी नसावी अशा आशयाचं त्यांनी स्टेटस ठेवलंय आणि त्यातून त्यांनी एक संदेश दिलाय की लोकांनी घाबरू नये। एकूण जे काही परिस्थिती आता आपल्यावर ओढवली आहे किंवा जे काही आता राजकीय परिस्थिती जी समोर आलेली आहे, कारण विधानसभेला जे संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत ते अजित पवार गटातून शरद पवार गटात गेले होते आणि त्यानंतरनं त्यांना पराभव जो काही इथला उमेदवार त्यांनी जो दिला होता त्याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता आणि त्यानंतर आता सुद्धा पुन्हा हालचाली सुरू झाल्या होत्या की संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा अजितदादा गटात येणार अशी एकूण चर्चा सुरू होती। मात्र त्या दरम्यानच आता हे आयकर विभागाचा छापा पडलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि त्यांना शांत करण्यासाठी रामराजेंनी अशा पद्धतीने हे स्टेटस ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक, तुषार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट्स त्या ठिकाणचे आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।